2014-2019 2025 मध्ये मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजपच राहिलाय। मात्र कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असल्यास हरकत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही। निवडणुकीसाठी कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मतदार याद्यांमध्ये घोळ, मुंबई पालिकेच्या मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, राज ठाकरेंची भूमिका। पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे राज ठाकरेंचे आदेश। मतदार यादीमध्ये दोष आहे हे आम्हालाही मान्य, मात्र निवडणूक आयोगाकडून सर्वसमावेशक तपासणी सुरू असताना विरोध का? मतदार यादी घोळाचे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। बिहारमध्ये मतदार यादीतून हटवलेल्या 65 लाख मतदारांची यादी जाहीर करा, 3 दिवसांमध्ये माहिती सादर करा, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। राहुल गांधींच्या वायनाड अमेठी मतदारसंघात बोगस मतदार, अनुराग ठाकूरांचा दावा। तर निवडणूक आयोगानं अनुराग ठाकूरांना नोटीस का नाही पाठवली? काँग्रेसच्या पवन खेडांचा सवाल। 2024ची लोकसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी। स्वातंत्र्यदिनी खायचं स्वातंत्र्य नाही, कोणी काय खावं हे सरकारनं सांगू नये। 15 ऑगस्टला मांस विक्री चालू ठेवा, चिकन मटणच्या मुद्द्यावरून महापालिकांच्या निर्णयावरून राज ठाकरेंनी सुनावलं। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही। 1988 साली काँग्रेस सरकारनं याबाबत जीआर काढला, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। मंगल प्रभात लोढा कोणत्या एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा। राज ठाकरेंनी लोढांना सुनावलं, तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। मुनी निलेश चंद्र यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही, कबुतरखान्यासंदर्भात न्यायालय आणि प्रशासनाचे आदेश पाळावे, कुणीही कायदा हातात घेऊ नये, हीच भूमिका। मंत्री मंगल प्रभात लोढांचं राज ठाकरेंना उत्तर। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यामध्ये सुनावणी नाहीच, 20 ऑगस्टच्या ऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टानं टिप्पणी केली असतानाही सुनावणी लांबणीवर। निकाल लवकर द्या, न्याय न मिळाल्याला सुप्रीम कोर्टाच्या दरवाजामध्ये लोकशाही तडफडून मरून जाईल। शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्हाच्या सुनावणीवरून उद्धव ठाकरेंची सुप्रीम कोर्टाला विनंती। आंदोलकांना बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती, तर सूरज चव्हाणांच्या नियुक्तीबाबत माहिती नाही, त्या बैठकीमध्ये मी नव्हतो, अजित पवारांची प्रतिक्रिया। आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं, संतप्त आंदोलकांकडून नाशिक आदिवासी आयुक्तालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांसोबत झटापट, शासनानं खासगी कंपन्यांमार्फत भरतीचा निर्णय घेतल्याचा दावा। सिंधुदुर्गमधील जनता दरबारमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा महसूल अधिकाऱ्याला दम, लोकांची कामं करा नाहीतर निलंबित करू, नितेश राणेंचा इशारा। कुणीही आडवा येऊ, 29 ऑगस्टला मुंबईला जाणार, ओबीसीतूनच आरक्षण घेणार, मनोज जरांगे ठाम। तर अजूनही 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग काढू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांचं जरांगेंना आवाहन। हिंगोलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धमक्या देतात, पैशांची मागणी करतात। शिंदेचे आमदार संतोष बांगर यांचा भाजपच्या गजानन घुगेंवर आरोप, तर मी पैसे मागितलेले सिद्ध झाल्यास मला अँटी करप्शनमध्ये द्या, घुगेंचा आव्हान। उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी मुदतवाढ, 31 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत, सरकारचा वाहन चालकांना मोठा दिलासा। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शासकीय निवासस्थानं आणि ऐतिहासिक वारसा स्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई, सर्वत्र हर घर तिरंगा ही मोहीम, तर कोयना आणि उजनी धरणही उजळून निघालं। बांगलादेशानं कांदा आयात बंदी हटवली, 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा भारतातून बांगलादेशमध्ये पाठवण्यास परवानगी, बाजारभावात 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी विशेष पोलीस महासंचालकांच्या निगराणीखाली एसआयटी स्थापन होणार, 3 आठवड्यामध्ये शपथपत्र सादर करण्याच्या सूचना। जम्मूच्या किश्तवाडमध्ये यात्रा मार्गावर ढगफुटी, आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू, 120 जण जखमी झाल्याची माहिती, प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू।